कसे मिळणार आहेत, आज मिळणार की उद्या मिळणार की सरकारने आता एप्रिल महिन्यातच पैसे द्यायचं ठरवलंय, सर्व काही आपण बघणार आहोत। आता फक्त तुम्हाला आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे आता रेशन कार्ड धारकांसाठी सरकारच्या माध्यमातून योजनेच्या माध्यमातून आता डायरेक्ट पैशांचं पूर्ण वाटप होणार आहे। 6,000 रुपये तर मिळणार, पण काही रेशन कार्ड धारकांना त्याच्यापेक्षा जास्त रक्कम पण मिळणार आहे। सर्व काही अपडेट आपण बघणार असून त्यासाठी आता फक्त आपला हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। आणि चॅनल वरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केले तर अशाच महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला बघायला मिळतील। तर चला पाहूयात। तर बघा, आता रेशन कार्ड धारकांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी अखेर आलेली आहे। आता सर्वात महत्त्वाचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी असून आता फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं काम करा। बघा, आता सध्या जर पाहायला गेलं तुमच्या खिशात आता किंवा तुमच्या घरात रेशन कार्ड नावाचा जो छोटासा कागद असतो किंवा जी पुस्तिका असेल तर आता तुमच्यासाठी मोठी खुशखबर आलेली आहे। होय, आता तुम्ही कल्पना पण केलेली नसेल की आपल्याला सरकार एवढे पैसे देईल, पण आता देणारच आहे। बघा, आपण नेहमी रेशन कार्डचा वापर फक्त गहू आणि तांदूळ आणण्यासाठी करतो, पण आता परिस्थिती बदललेली आहे। सरकार आता एक अशा मोठ्या मोहिमेवर काम करत आहे ज्यामुळे रेशन कार्ड धारकांच्या बँक खात्यात थेट पैसे आता जमा होण्याचे मार्ग मोकळे झालेले आहेत। आता फक्त तुम्हाला सरकारने सांगितलेली काही कामे करायची आहेत आणि जर ते काम तुम्ही केलं तर लगेच तुम्हाला आता रेशन कार्डच्या माध्यमातून ज्या योजना आहेत त्या योजनांच्या डायरेक्ट पैशांचं वितरण तुमच्या खात्यात केलं जाईल आणि तुमच्या खात्यात पैसे जमा होतील। पण तुमच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असणं गरजेचं आहे। तर आता रेशन कार्ड असेल तर तुम्ही आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित बघायला मिळेल। कारण की आता फक्त 2,000 रुपये सरकार देणार नाही किंवा 3,000 नाही, तर कोणाला 6,000 रुपये तर कोणाला 12,000 रुपये वर्षाची रक्कम मोठ्या प्रमाणात सरकार आता देत आहे। बघा, आता काही सरकारने रेशन कार्डच्या माध्यमातून अशा योजना आणल्या आहेत की त्याचे पैसे डायरेक्ट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। पण त्या योजनेचे पैसे जर तुम्हाला आता मिळवायचे असतील तर पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असणं गरजेचं आहे। एक छोटासा फॉर्म भरायचा आहे। जर तुम्ही तो फॉर्म भरला तर तुमचं नाव यादीत येईल आणि यादीत नाव तुमचं आलं की लगेच तुम्हाला पैसे मिळतील। आणि बघा, तुम्हाला बऱ्याच वस्तू सरकारकडून मोफत मिळणार आहेत आणि काही वस्तू घेण्यासाठी पैसे मिळणार आहेत। बघा, त्या वस्तू काय साध्या नाहीत तर एकदम महाग अशा वस्तू आहेत। आता कोणत्या वस्तू सरकार तुम्हाला वाटप करणार आहे किंवा त्या वस्तू घेण्यासाठी पैसे देणार आहे त्या वस्तूंची पण मी यादी आता तुम्हाला दाखवणार असून त्या वस्तूंची नावं पण तुम्हाला सांगणार आहे। त्या खूपच गरजेच्या वस्तू असतात आणि त्या एवढ्या महागड्या वस्तू सरकार देत आहे की याच्यापासून तुमचे जे आहे ते हजारो रुपये आता वाचणार आहेत। तर चला ती पण माहिती आपण बघणार आहोत। मग चला, पैसे कसे वाटप होत आहेत, कोणत्या जिल्ह्यात सरकार पैसे देणार आहेत, सर्व काही माहिती आपण बघू। बघा, आता सर्वात आधी हे बघायचं आहे की सरकार नेमके पैसे कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये सर्वात आधी वाटप करणार आहे। त्या जिल्ह्यांची पण तुम्हाला मी नावं सांगणार आहे। जर त्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या खात्यात पण पैसे येतील। बघा, आता तुमच्याकडे रेशन कार्ड आहे ना, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण की मोठमोठा फायदा आता तुम्हाला होणारच आहे। बघा, आता गॅस सिलेंडरची पण गरज सगळ्यांना आहे, ही पण माहिती आता सरकारला कळाली आहे। त्यामुळे आता गॅस सिलेंडर जर तुम्हाला मिळवायचं असेल किंवा त्यासाठी पैसे पाहिजे असतील तर आपला हा व्हिडिओ फक्त तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे। सरकार आता गॅस सिलेंडर पण देणार आहे आणि अजून बऱ्याच यासारख्या महागड्या वस्तू सरकार आता तुम्हाला देण्यासाठी सुरुवात करणार आहे। तीच माहिती आपण पुढे बघणार आहोत। त्यापूर्वी आता पैसे कसे वाटप होत आहेत, आज होणार की उद्या होणार, कोणती तारीख सरकारने ठरवली आहे की पुढच्या 5 दिवसामध्ये पैसे मिळणार आहेत आणि मिळणार तर सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार आहेत, ही सर्व काय माहिती आपण बघणार असून त्यासाठी आता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। बघा, आलेल्या माहितीनुसार हे पैसे सहजासहजी मिळणार नाही, त्यासाठी तुम्हाला एक विशिष्ट तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे। ती प्रक्रिया कोणती आहे आणि कोणत्या 12 वस्तू आता मोफत मिळणार आहेत त्या देखील तुम्हाला मी सांगतो। सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा अर्ज नेमका कुठे अडकला आहे हे सर्व आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत। त्यासाठी आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। आता तुम्हाला जे आहे ती व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे अर्धवट व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर मग तुम्हाला कोणतीच माहिती व्यवस्थित समजायची नाही। त्यामुळे आता इथपर्यंत व्हिडिओ बघितला आहे तर आता राहिलेला व्हिडिओ पण तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमचा एकदा फायदा आता नक्कीच होऊन जाईल आणि तुम्हाला पैसे पण नक्कीच मिळतील। सर्व काय माहिती आता तुम्हाला मी दाखवत आहे। बघा, सध्याची परिस्थिती पाहता
डिजिटल इंडियाच्या माध्यमातून प्रत्येक योजना आता आधार कार्डवरती आणि रेशन कार्डवरती जोडल्या गेलेल्या आहेत. बघा, पूर्वी रेशन कार्ड फक्त ओळखीचा एक पुरावा म्हणून होतं, पण आता ते तुमच्या आर्थिक फायद्याचं मुख्य साधन बनलं आहे. अनेक राज्यांमध्ये धान्याऐवजी आता पैसे देण्याची देखील योजना आता या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजेच की धान्याऐवजी डायरेक्ट रेशन कार्डवरती पैसे टाकण्याचं काम बऱ्याच राज्यामध्ये सुरू केलेलं आहे आणि ते पैसे बऱ्याच राज्यात डीबीटीच्या माध्यमातून पोहोचत आहेत. म्हणजे तिकडून पैसे टाकल्यानंतर इकडे रेशन कार्ड धारकांच्या खात्यावरती लगेच 30 मिनिटांमध्ये म्हणजे अर्ध्या तासामध्ये पैसे जमा होत असतात. बघा, आता सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय घेण्यात आलेला असून महाराष्ट्रात किंवा इतर राज्यात आता याची नेमकी स्थिती काय आहे, सरकारने जो नवीन GR काढलेला आहे त्यामध्ये रेशन कार्ड धारकांसाठी नेमकी कोणती तरतूद आहे हे बघणार आहोत. खरंच GR काढलेला आहे का ही पण माहिती आपण बघण्याचं काम करू. बघा, आता तुम्हाला माहिती आहे का की तुमच्या रेशन कार्डवर आता अशा काही सवलती दडलेल्या आहेत की ज्याच्या माध्यमातून तुम्ही जर आता वापर केला तर तुमचा सर्वात मोठा फायदा होऊ शकतो. बघा, आता तुमचा सर्वात मोठा फायदा होणार असून डायरेक्ट पैशाची रक्कम आता तुमच्या खात्यात येणार आहे. तर चला आता पैसे कसे वाटप होत आहेत, पैसे वाटपाचा टायमिंग काय आहे, सर्व काही बघूयात. त्यापूर्वी सर्वात आधी कोणत्या 12 वस्तू सरकार आता वाटप करत आहे याबद्दल आपण बोलूया. त्यानंतर सरकार 6,000 रुपये कधीपासून देणार आहे, कोणाला 6,000 मिळणार, कोणाला 12,000 मिळणार आणि कोणाला 15,000 रुपये मिळणार आहेत ही पण माहिती आता मी तुम्हाला दाखवणार असून जर तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर आता फक्त तुम्ही राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार जर पाहायला गेलं तर 12 वस्तूंच्या यादीबद्दल सविस्तर आता आपण बोलूयात. बघा, आता सरकारकडून वस्तूंची आता यादी पण जाहीर करण्यात आलेली आहे. या यादीमध्ये फक्त आता रवा, साखर आणि डाळच नाही तर आता स्वयंपाकाचे तेल, विविध प्रकारचे मसाले, मीठ आणि स्वच्छतेसाठी लागणाऱ्या वस्तूंचा देखील समावेश होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. म्हणजे आता हजारो रुपयांचा किराणा सामानाचा खर्च वाचण्याची शक्यता देखील आहे. त्यामुळे ज्यांचे रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक आहे आणि ज्यांचे उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा कमी आहे त्यांनाच हा लाभ आता मिळणार आहे. बघा, अनेक जण विचारतात की आम्हाला जे आहे ते गेल्या वेळी सुद्धा मिळाला नाही, मग आता मिळेल का? याचं उत्तर आहे तुमच्या रेशन कार्डच्या स्टेटसमध्ये आता दडलेलं आहे. जर तुमचं नाव ऑनलाईन पोर्टलवर ऍक्टिव्ह असेल म्हणजे ऍक्टिव्ह नसेल तर तुम्हाला रांगेत उभं राहून काहीच मिळणार नाही. त्यामुळे तुमचं नाव ऑनलाईन कसं तपासायचं हे समजून घेणं पण अत्यंत गरजेचं आहे. सर्व काही आता जाणून घेण्याचं काम करूयात. मग बघा, आता गॅस सिलेंडर सरकार देणार आहे, त्यानंतर अजून रवा, साखर देणार आहे, त्यानंतर एवढंच नाही तर गहू, तांदूळ पण देणार आहे. म्हणजे बघा, आता मोठा फायदा सर्व रेशन कार्ड धारकांना होणार आहे. बघा, आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. गॅस सिलेंडर डायरेक्ट तुम्हाला सरकार घेण्यासाठी 830 रुपये आता वाटप सुरू करणार आहे. होय, आता अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून डायरेक्ट आता सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रोख पैसे आता त्यांना देण्यात येणार आहेत. अन्न सुरक्षा योजना या अंतर्गत काही विशिष्ट जिल्ह्यांमध्ये पण आता धान्याऐवजी त्याचे रोख पैसे पण लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची सुविधा सरकारने केलेली आहे. आणि त्यातली त्यात आता गॅस सिलेंडर देखील लाडक्या बहिणींनो तुम्हाला स्वयंपाकासाठी सरकारने आता जाहीर केलेला आहे. प्रत्येकाला गॅस सिलेंडर घेण्यासाठी 830 रुपये आता रेशन कार्ड धारकांना तुमच्या खात्यावरती सरकार देणार आहे. जर तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुमच्या खात्यावरती आता वर्षातून 3 वेळेस 3 गॅस सिलेंडर घेण्यासाठी सरकार जे आहे ते पूर्ण पैसे आता तुम्हाला देणार आहे. मग आता हे पैसे कसे मिळणार आहेत, सगळ्यांना मिळणार का? जर आता गॅस सिलेंडर वर्षाला 3 मिळवायचे असेल तर त्यासाठी कोणता अर्ज करावा लागेल, कोणतं काम करावं लागेल जेणेकरून आपल्याला पण गॅस सिलेंडर मिळेल, तीच माहिती आता मी तुम्हाला राहिलेला व्हिडिओ दाखवणार असून राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि सरकार जे रेशन कार्डच्या माध्यमातून विविध योजनेच्या माध्यमातून जे आता डायरेक्ट 6,000 रुपये देणार आहे, हा लाभ जे आहे ते रेशन कार्ड धारकांना जो मिळणार आहे हे पैसे आता कधी वाटप सुरू होत आहेत, नेमके कधी मिळणार आहेत, उद्या मिळणार आहेत की पुढच्या 5 दिवसांनी मिळणार आहेत ही पण माहिती आता तुम्हाला राहिलेल्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचं काम करणार आहे. त्यासाठी आता फक्त शेवटपर्यंत तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे. बघा, आता उदाहरणार्थ जर विचार केला तर सरकारने आता मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम जाहीर केलेली आहे. आता ही सर्व रक्कम रेशन कार्ड धारकांच्या बँक खात्यात मिळणार आहे. जर तुमच्या कुटुंबात 5 सदस्य असतील तर तुम्हाला मिळणारी रक्कम ही मोठी असू शकते, पण अनेकांना ही माहीतच नाही की त्यांच्या खात्यात हे पैसे जमा होत आहेत कारण त्यांनी त्यांचे बँक खाते रेशन कार्डशी जोडलेले नाही. जर जोडलेले नसेल तर जोडून घ्या, कारण सरकार आता मोठी रक्कम मोठ्या प्रमाणात पैसे वाटप करणार असून तुम्हाला याचा खूप मोठा फायदा होणार आहे.
आहे आणि तुम्हाला हे काम करून घ्यावंच लागणार आहे, जेणेकरून तुमच्या खात्यावरती पैसे मिळतील. तर चला, सर्वात आधी गॅस सिलेंडर वर्षाला 3 जे सरकार तुम्हाला देणार आहे त्यासाठी 830 रुपयांचे 3 हप्ते सर्व बहिणींना आता सरकार देणार आहे. म्हणजे सर्वजण आता गॅस सिलेंडर वर्षातून 3 वेळेस डायरेक्ट मोफत घेऊ शकाल. तुम्हाला पैसे खर्च करायची गरज नाही. सरकारने दिलेल्या पैशात तुम्हाला गॅस सिलेंडर घेता यावा यासाठी सरकार आता 830 रुपयांचे असे 3 हप्ते वर्षातून 3 वेळेस देणार आहे आणि तुम्हाला असं गॅस सिलेंडर डायरेक्ट सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे. तर चला, हे कसं मिळवायचं हे पण तुम्हाला सांगतो आणि पैसे सरकार कधीपासून देत आहे आणि ते पैसे कशा माध्यमातून येणार आहेत. डायरेक्ट रेशन कार्डवरती येणार आहेत की रेशन कार्डच्या माध्यमातून ज्या योजना सुरू आहेत त्या योजनेच्या माध्यमातून सरकार देणार आहे, ती पण माहिती आता तुम्हाला राहिलेल्या व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचं काम करत आहे. आता राहिलेला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर बघू शकता, आता पहिला मुद्दा म्हणजे तुम्हाला आता गॅस सिलेंडर जर मिळवायचा असेल तर पहिलं काम करायचं आहे, जो गॅस सिलेंडर पुरुषाच्या नावावरती असेल तो तुम्हाला महिलेच्या नावावरती करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला CSC सेंटरला भेट द्यायची, KYC पूर्ण करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड, मोबाईल नंबरची लिंक बँक खात्याशी संलग्न आहे का हे तपासायचं आहे. जर नसेल तर हे पण करून घ्यायचं आहे आणि तेथील CSC सेंटरवरती गेल्यानंतर तेथील तुम्हाला जे कोणी लोक तिथे असतील, जे कोणी काम करून देणारे लोक असतील त्यांना विचारायचं आहे की आम्हाला आता अन्नपूर्णा योजनेचा फायदा घ्यायचा आहे, ज्याच्या माध्यमातून सरकार वर्षातून 3 हप्ते गॅस सिलेंडर घेण्यासाठी देत असतं. मग ते पैसे कसे मिळवायचे, तर ते लगेच तुम्हाला काही कागदपत्रे सांगतील. ती कागदपत्रे तुम्हाला जमा करून जे आहे ते सर्व फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर तुम्ही या योजनेत जसे पात्र ठराल तसा तुम्हाला मेसेज येईल, तुम्ही पात्र ठरलात म्हणून, आणि तुम्हाला वर्षातून 3 वेळेस गॅस सिलेंडरच्या हप्त्याचे पैसे मिळतील. पण ही सर्व काही माहिती तुम्हाला आणि फॉर्म भरण्यासाठी CSC सेंटरला भेट द्यावी लागेल, म्हणजे ई सेवा केंद्राला. तर चला, हे बघितलं. मग आता लाडक्या बहिणींना जसं पैसे सरकार देतं तसेच आता रेशन कार्ड धारकांना तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे. आता पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर आता डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात पूर्ण पैसे जमा होणार आहेत. मग चला, ते पैसे सरकार आता कधीपासून द्यायला सुरुवात करत आहे, पैसे आता कधी मिळणार आहेत हे पण तुम्हाला सांगणार आहे. पैसे मिळवण्यासाठी कोणतं काम करावं लागेल हे पण मी तुम्हाला आता दाखवणार असून आता मात्र राहिलेला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत चला. तर बघा, आता सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट आता पूर्ण पैसे मिळणार आहेत. तुम्ही जर विचार करत असाल की आता साधा फॉर्म भरला आणि पैसे मिळायला सुरुवात झाली, तर आता तसं नाहीये. बघा, आता यासाठी तुम्हाला जे आहे ते मोठ्या प्रमाणात काही कामे पण करायची आहेत. जर आता तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असेल आणि रेशन कार्डशी जोडलेले असेल तर सरकार आता किती पैसे पाठवणार असलं तरी ते तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत. तुम्हाला काही कामे करायची आहेत. म्हणूनच रेशन कार्ड धारकांसाठी आता KYC ही शेवटची संधी आहे. जर तुम्ही ठराविक मुदतीत हे काम केलं नाही तर तुमचं नाव रेशन कार्ड मधून बाद होऊ शकतं, बाजूला होऊ शकतं. एकदा नाव बाद झालं की पुन्हा नाव जे आहे ते चढवण्यासाठी तुम्हाला सरकारी कचेऱ्यांचे उंबरठे झिजवावे लागतील. त्यामुळे ही वेळ येऊ देऊ नका. मग आता KYC लवकर करून घ्या. बघा, आता सरकारकडून रेशन कार्ड ज्यांच्याकडे आहे, पिवळं केसरी तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर आता पूर्ण पैसे काही योजनेच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत. याचा फायदा लाडक्या बहिणी, शेतकरी, कामगार, गरजू नागरिक सर्वांना आता होणार असून सर्वांना एक मोठा दिलासा आता मिळणार आहे. मग चला, आता हे पैसे कशा स्वरूपात देत आहे हे पण सांगतो. आणि ते रेशन कार्डच्या माध्यमातून पैसे सरकार देत आहे तर ते मग कोणत्या योजनेतून डायरेक्ट देत आहे, त्या योजनेची कोणती नावं आहेत आणि त्या योजनेचा फायदा फक्त रेशन कार्ड धारकांनाच होणार आहे. तर चला, त्या योजनांची तुम्हाला नावं सांगतो. जर तुम्ही त्या योजनेमध्ये पात्र जर झाला तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात पूर्णपणे पैसे सरकारच्या माध्यमातून मिळतील. तर चला, आता कोणत्या योजना आहेत आणि पैसे कसे मिळवायचे, कोणता फॉर्म भरायचा ते आपण बघू. तर बघा, आता नागरिकांनो, महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आता पहिला फायदा होणार आहे तो म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत या योजनेच्या माध्यमातून डायरेक्ट पैसे तुम्हाला सरकारच्या माध्यमातून आता मिळणार आहेत. होय, आता तुम्हाला चांगला फायदा होणार असून तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. बघा, आता तुम्हाला माहिती नसेल तर आता या योजनेतून 1,500 रुपये मिळत असतात. अर्ज सुरू झाल्यानंतर अर्ज करा. या योजनेत पात्र ठराल तर तुमच्या बँक खात्यावरती डायरेक्ट 1,500 रुपये दर महिन्याला येतील. अशी वर्षाला रेशन कार्ड जर तुमच्याकडे असेल पिवळं किंवा केसरी तर या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता आणि तुम्हाला 18,000 रुपये वर्षाला मिळतील. त्यानंतर PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजना, जे शेतकरी त्यांच्याकडे आता जे आहे ते पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल आणि योजनेच्या इतर अटी त्यांच्या पूर्ण असतील तर त्यांना पण या रेशन कार्डच्या माध्यमातून PM किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 6,000 रुपये मिळणार आहेत. टोटल वर्षाला 12,000 रुपये खात्यात येतील. त्यामुळे या योजनेत देखील पात्र ठराल. जर याबाबत काही माहिती नसेल CSC सेंटरला, ई सेवा केंद्राला भेट द्यायची आहे आणि तिथे तुम्हाला सर्व काही काम करायचं आहे किंवा
आसपास कृषी सेवा केंद्र काय असेल तर त्या ठिकाणी जा आणि यावर चर्चा करा. तुमचं समाधान नक्कीच होईल. अशा प्रकारचा फायदा होणार आहे. त्यानंतर जर विचार केला तर महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री उज्ज्वला योजना, मोफत गॅस कनेक्शन याबाबत देखील तुम्ही करू शकता. रमाई किंवा शबरी घरकुल योजना या माध्यमातून फॉर्म भरून ठेवा. रेशन कार्ड पिवळं किंवा केसरी असेल तर तुम्हाला पैशाचा लाभ किंवा तुम्हाला घरकुलाचा लाभ होणार आहे. संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजना यासाठी देखील आता वृद्धांसाठी सरकारचा हा निर्णय आहे. त्यामुळे 1,000 ते 1,500 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत असतात. त्यासाठी पण तुम्ही फॉर्म लवकर भरू शकता. ही सर्व काही माहिती तुम्ही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली. अशीच माहिती पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. धन्यवाद.